सिंहस्थ विकास कामाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या बांधकाम खर्चामुळे ठेकेदारांना स्टार रेट देणे आवश्यक असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. युद्धामुळे सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे सांगत या विषयावरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. आणि विशेष म्हणजे या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने महासभेत रद्द केले असताना महाजन यांनी हा निर्णय घेतला. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये वाढलेल्या नाराजीची दखल घेत पुढील 8 दिवसांत शहरात एकही खड्डा दिसू नये असे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. पण आता पाऊस पडला की पुन्हा त्या ठिकाणी खूप पाणी साचेल, माती वाहून जाईल. खड्डे बुजताना फार माती आणि मुरुम टाकू नका. इतका चिखल त्या ठिकाणी होतो आणि मग ते परत त्याचा त्रास लोकांना अधिक होतो. त्यामुळे काय त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती वापरून आपण त्या ठिकाणी काय काय करता येईल ते त्या ठिकाणी बघायचं आहे. अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. आपण आजपासून आता अजिबात असं चालणार नाही की बाबा काम सुरू आहे आणि आपण हजर नाही, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. जे जे अधिकारी असे कामावर जाणार ते काम कल्पना करतील त्याच्यावर निश्चित कारवाई होईल त्याच्यामध्ये. कारण लोकांना इतका त्रास होतो, इतका त्रास सहन करावा लागतोय की त्याला लिमिट नाही. खरं आहे. खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांना कुठेही आता तुम्ही मुरुम जो आहे त्याचा वापर आपण करू नका. आपण काय करतो सध्या टेम्पररी डागडुजी करतो. खड्डे पडले की आपण त्या ठिकाणी मुरुम टाकतो. बरोबर आहे. मी सांगितलं तर कुठेही मुरुम टाकता कामा नये. सगळ्या लोकांच्या सूचना होत्या की तिथे मुरुम टाकू नका. आता आपण त्या ठिकाणी तर मुरुम टाकणार नाही. त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं सगळी सिस्टीम आपण ॲडॉप्ट केलेली आहे आणि त्यामुळे तिथे परत खड्डा पडणार नाही. ही वेळ मी आपल्याला ठिकाणी देतो. आपण जे म्हणता काही ठिकाणी टाकलं असेल मुरुम टाकल्यामुळे इतका पाऊस पडतोय. आता आज बघा, आज पाऊस पडल्यावर तिथे ठिकाणी सगळं वाहून गेले, सगळे परत सगळे खड्डे तयार होते. आणि म्हणून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपण सगळे खड्डे पडणार आहोत की त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडणार नाही. काय ते टेंडर वगैरे असेल, होईल नाही होईल काही नाही, पण उद्यापासून कामाला सुरुवात करा. उद्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होईल. खड्डे सगळे चांगले बुजवले जातील. पुन्हा तिथे ते खड्डे होऊन लगेच पाणी थांबणार नाही याची सुद्धा खबरदारी सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. त्या संदर्भामध्ये कुठलीही काटकसर करण्याचा विषयच नाही. लोकांच्या जीवाच्या पुढे आपल्याला कुठली काटकसर, पैसे हे नगण्य आहे आणि म्हणून उद्यापासूनच त्या कामाला आम्ही करायची सुरुवात करू. सिंहस्थच्या कामांमुळे वाहतुकीवरती परिणाम होऊ नये यासाठी एका बाजूचे काम पूर्ण होताच तो रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच साईड पट्ट्या पूर्ववत करण्याबरोबरच द्वारका, काठेगल्ली, त्र्यंबक रोड, सातपूर आणि पर्यायी मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेशही देण्यात आले. निकृष्ट दर्जाचे कामे किंवा करारातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा मंत्री महाजन यांनी दिलाय. कामांची नियमित देखभाल ही संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी असून नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की शहरात 265 किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे काम पूर्ण झाले आहे. रस्ता आहे सर आपला आज रोजी पण इथे खूप अडचण आहे. बिकॉज खूप त्र्यंबक रोड नाही ना, वेगळा तर सर इथे काय होता, सर्वात अगोदर सर ऑप्टिकल फायबरची युटिलिटी होती. ती किती मीटरची होती, कशी होती आणि ग्रीड म्हणजे ती झाली आहे. तशाच जुनी स्लाइड आहे. तसेच उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1500 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच रस्ते, पूल, एसटीपी, सिवरेज आणि पाणी पुरवठ्यासह सर्व विकास कामे सिंहस्थ 2027 पूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सिंहस्थ पूर्वी विकास कामांचा वेग वाढवण्याबरोबरच रस्ते, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांवरती भर देण्याचे स्पष्ट संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत. आता प्रशासन 8 दिवसांमध्ये खड्डेमुक्त शहराचा दावा प्रत्यक्षात उतरवते का याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक.